नमस्कार, सहारा प्रणाम. सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, आज आपल्यासोबत एक अशी सेलिब्रिटी आहे जिनं गेल्या अनेक वर्षांपासून 1994च्या अगोदरपासूनही ही व्यक्ती थिएटर करते आहे, त्याच्यानंतर सिनेमा करते आहे आणि खलनायक म्हणून या व्यक्तीनं एक स्वतःची ओळख इंडस्ट्रीमध्ये करून ठेवली आहे. मराठी इंडस्ट्री असेल किंवा हिंदी इंडस्ट्रीमध्ये असेल, या व्यक्तीचं एक स्वतःचं स्थान आहे आणि त्या व्यक्तीची आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत. त्यांचं करिअर कसं घडलं या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत. मी स्वागत करतोय सुप्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले यांचं. हे बघा पतंगराव, मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं, कोणत्याही परिस्थितीत मैदानाची जागा आम्हाला विकता येणार नाही. अर्थात मुलांना खेळायला मैदान पाहिजेच. घ्या, आता मी काय नाही म्हणतोय का? अहो, मुलांना मैदान पाहिजेच की हो. तुमच्या भावना मी समजू शकतो आप्पासाहेब. अहो, पण जमाना आता बदललाय, आपल्याला बी बदललं पाहिजे. खूप खूप मनापासून स्वागत दा समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये. थँक्यू, धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा तुला प्रश्न विचारेन की गेल्या अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेस आणि थिएटरपासून तुझ्या करिअरची सुरुवात झाली. आज या एका स्थळापर्यंत पोहोचलेला आहेस किंवा एका एम पर्यंत पोहोचलेला आहेस. आजचं प्रतिक्रिया काय असेल तुझी एक ऍक्टर म्हणून? काय वाटतं? मी नागपूरचा आहे, शिक्षणासाठी मुंबईला येणं झालं. अच्छा. आणि इथे प्रयत्न ऍज अन ऍक्टर सुरुवात झाली. परत कर्मधर्म संयोगाने जनरली मुंबईत मराठी नट आला की तो शिवाजी मंदिरला जातो. तसं मीही शिवाजी मंदिरलाच जाऊन उभं राहायला लागलो. आणि मला थोडंसं गाण्याचा शौक आहे, असं म्हणजे आवडतं गाणं. तर मी गाणं गुणगुणत होतो शिवाजी मंदिराच्या कट्ट्यावर. आणि बाजूलाच प्रतितयश त्यावेळेसचे खूप मोठे लेखक आणि दिग्दर्शक मंगेश कुलकर्णी बाजूला उभे होते. तर मंगेश कुलकर्णीने पाहिलं माझ्याकडे, तू गातो बितो का रे? म्हटलं नाही हो, गात नाही, पण आपलं असंच. ठीक आहे, तुला नाटकात काम करायचं आहे का? म्हटलं हो, तेवढ्यासाठी चालू आहे. बाईंच्या नाटकात काम करणार का? अरे बाप. अहो म्हटलं का नाही? ठीक आहे, उद्या जा, बाईंचं ऑडिशन चालू आहे, कोरसमध्ये काही पोरं पाहिजेत त्यांना, कोरस गाणारी. मी जाम खुश झालो, बाईंकडे काही करायला तयार ना. बरोबर. आणि गेलो तर तिथे म्युझिक डायरेक्टर भास्कर चंदावरकर. क्या बात आहे, वा क्या बात आहे. बाई डिरेक्टर भास्कर चंदावरकर. आणि मग तिथे गेल्यावर कळलं की भक्ती बर्वे त्याच्यात काम करणार आहे. अच्छा. आणि शफी इनामदार आणि एनसीपीएचं मिळून ते प्रोडक्शन होणार आहे. MS सथ्यूचं त्याचं सेटिंग असणार आहे. आणि हे खूप मोठं असं भारतातलं खूप मोठं थिएटरचं एक मोठं प्रोडक्शन होणार आहे. म्हटलं देवा, मला याच्यात कोरस म्हणून का होईना काम मिळू दे. आणि त्यांनी ऑडिशन्स वगैरे घेतल्या, त्या माझं सिलेक्शन झालं. अच्छा. आणि त्या कम्प्लीट प्रोसेसमध्ये चंदावरकरांनी मला त्या नाटकाचा सूत्रधार केला. क्या बात. आणि त्या नाटकात मी 22 गाणी छत्तीसगडी स्टाईलची गायचो. त्या नाटकाचं नाव नागमंडल, गिरीश कर्नाडने ते नाटक लिहिलं होतं. बरोबर. आणि तिथून व्यावसायिक नाटकाची सुरुवात. ही सुरुवातीची ही गोष्ट आहे. पण हा सगळा खूप इंटरेस्टिंग. आणि नागपूरहून इथं आल्यानंतर खरं तर म्हणजे ज्यावेळेला रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधून लोक मुंबईमध्ये येतात कलाकार म्हणून, आणि त्यांना ज्यावेळेला अशा पद्धतीची संधी मिळते, खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते. थिएटरमध्ये रमलेला असतानाच तू सिनेमाकडे वळलास, टीव्ही सिरियल्स केल्यास. पण त्याच्यामधला असा कुठला भाग वाटतो की कशामुळे फिल्म मिळाली, किंवा एखादा प्रसंग आठवतो का की या प्रसंगामुळे, किंवा जशी आता ही घटना घडली, फिल्मच्या बाबतीमध्ये पण एखादा असेल ना किस्सा तुझ्याकडे? फिल्म, माझी पहिली फिल्म ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर बनगरवाडी. खऱ्या अर्थाने बनगरवाडी. ही माझी पहिली 1994च्या 94च्या आसपासची ती फिल्म होती. बनगरवाडीचं असं आहे की माझा एक मित्र होता जे स्कूल ऑफ आर्ट्सचा, विलास पडळकर नावाचा. अच्छा. आणि बनगरवाडी ही त्या काळात सिलेबसमध्ये होती कादंबरी, बरोबर, माडगुळकरांची. प्रश्नच नाही. आणि बनगरवाडी त्यावेळी आम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना माहित. बरोबर.
त्याच्यावर सिनेमा होतोय आणि ते अमोल पालेकर करतायत हा असं म्हटल्यावर मग तो सिनेमा नक्कीच उत्तम होणार अच्छा असं वाटत होतं. तर मला 2-3 वर्ष झाली होती आणि मी प्रयत्न करत होतो. बनगरवाडी होतं म्हटल्यावर माझ्या डोक्यात एकच कॅरेक्टर आलं हा जे मला करायला आवडेल. अच्छा ते म्हणजे त्यातला दादू बालट्या. हा दादू बालट्या हा त्या कादंबरीतला एकमेव विलन. बरोबर. तर आणि तो जो मित्र होता ज्याने मला सांगितलं की अरे बनगरवाडी होतंय तो अमोल पालेकरांना असिस्ट करायचा. क्या बात आहे. तो म्हणाला हे बघ मी काही करू शकणार नाही, मी फक्त तो इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा आणि त्यावेळी मी स्वतःची एक सिरियल प्रोड्यूस करत होतो. अच्छा कोंडमारा नावाची. हा. ती भटक्या विमुक्त जमातींवर होती बरोबर. आणि त्याचं माझं एडिटिंग चालू होतं एका खारला कुठेतरी. अच्छा त्या एडिटिंग करत असताना तिथे अमोल पालेकर आले. म्हटलं ही मस्त संधी आहे. मी लिटरली पालेकरांच्या समोर गुडघ्यावरच बसलो. हा म्हटलं तुम्ही बनगरवाडी करताय, मी विजयबाईंकडे काम केलंय, तुम्हाला माहित आहे, तुम्ही पाहिलंय. मी हबीब तन्वीरकडे काम केलंय, मी बन्सी कौलकडे काम केलंय, मी मुथ्थी स्वामींकडे काम केलंय. म्हणजे माझ्या एवढं मी थिएटर केलंय आणि मला तुमच्या सिनेमात दादू बालट्या करायचा आहे. क्या बात. अरे पण तू सिनेमात आधी काम केलेलं नाहीस. हा. म्हटलं कधीतरी सुरुवात करणारच आहे ना मी. तर सिनेमात काम जे मी मिळवलं ते असं मला द्या, मी करू शकतो असं त्यांना बिंबवून सांगितलं. अच्छा. फायनली पालेकरांना कदाचित असं वाटलं असेल की ही कॅन डू इट. आणि त्यांनी नागमंडळ किंवा त्याच्या आधी असे 1-2 प्रयोग पाहिले होते माझे. बरोबर. सो दिस इज हाऊ इट स्टार्टेड. तिथून सुरुवात झाली. पण तुझ्याकडे बघितलं मी ऑलमोस्ट मला वाटतं माझ्या कार्यक्रमामध्ये व्हिलन असं प्ले करणारा तू पहिलीच व्यक्ती आहेस. म्हणजे आतापर्यंत जे सगळे आलेले सेलिब्रिटीजमध्ये. त्याच्यामुळे हा प्रश्न मी तुलाच विचारतोय की ज्यावेळेला एखादा खलनायक सारखा रोल ज्यावेळेला आपण प्ले करतो, तुम्ही विरोधाभासी भूमिका करत असता, तुम्ही जसे नॅचरल असता त्याच्या विरोधात तुम्ही काहीतरी प्ले करत असता, ते काय रसायन असतं रे? म्हणजे काय करता नेमकं? कारण तुम्हाला नॅचरल जीवनापेक्षा, दैनंदिन वास्तव जीवनापेक्षा ट्रिमेंडस म्हणजे उलटं काहीतरी करायचं असतं रंगमंचावर जाऊन किंवा इव्हन पडद्यावर जाऊन. बरोबर. ते नेमकं काय असतं? बरोबर आहे, हा प्रश्न आहे, करेक्ट आहे. उलट आहे असं वाटतं पण ते उलट नाही आहे. मला जो विलन ऍक्च्युली कोणी नसतं, तो एक स्वभाव आहे असं मला वाटतं. त्याला आपण नाव देतो की हे निगेटिव्ह आहे. एक्झॅक्ट. आणि मला नेहमी विलन असा करावा असं वाटतो जो सर्वसामान्य माणूस आहे. बरोबर. तो तुमच्या आमच्यासारखाच आहे, फक्त त्याची बॅकग्राऊंड, त्याची झालेली वाढ, त्याचं बिहेवियर हे थोडंसं वेगळं आहे सामान्य माणसापेक्षा. बरोबर. त्याची विचार करण्याची शक्ती विचित्र आहे. त्याला माणसं मारायला आवडतात, तो पटकन चिडतो, तो खाडकन एखाद्याच्या कानाखाली देतो, तो त्याचा स्वभाव आहे. पण म्हणून तो स्वतःला वाईट मानत नाही. त्याच्या दृष्टीने तो उत्तमच माणूस आहे. तो स्वतःला मी खलनायक आहे बरं का असं तो म्हणतच नाही, मी असा आहे. आणि अशी खूप लोक असतात, वेगवेगळ्या स्वभावाची असतात. आणि मी नेहमी असा प्रयत्न करतो की माझा विलन कधी एकसुरू होऊ नये. माझं अतिशय नावडतं एक कॅरेक्टर आहे जे मला आवडलेलं नाही अजिबात, मराठी चित्रपटातलं, पण ते सगळ्यात जास्त पॉप्युलर झालं. हे एक विचित्र रसायन आहे. मला आणखी एक कॅरेक्टर आवडलं नव्हतं हिंदी सिरियल मधलं, ते प्रचंड पॉप्युलर झालं. पहिलं जे मराठीतलं आहे तो सिनेमा म्हणजे चिमणी पाखरं. त्याच्यात तो पतंगराव कुराडे नावाचा असतो आणि तो प्रचंड हसतो. म्हणजे चला येतं का बाई असं सतत हसत असतो. आता माझं घर म्हणजे दुसऱ्याच आहे का? आपलं समजा
शाळा वेळ सुटल्यावर येत जा की निवांत. हे पहा, मी एकदा सांगितलं जमणार नाही म्हणजे नाही. बरंच कळकाम दिसतं बाई तुमचं. बाकी मनात आणलं तरी एकदम नरम करू शकतो बरं का आपण. हो काय म्हणालात तुम्ही? मला धमकी देताय? नाही 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 नाही, बाई माणसाला कसली धमकी? त्याचं काय आहे बाई? मला काय म्हणायचं ना तुमच्या ध्यानातच येत नाही. पतंगराव, माझा रस्ता सोडा. मग जावा की, मी कुठे तुमची वाट अडवली? आपला असं आहे बाई, केलं ते केलं, नाही तर त्या लवत गेलं कसं. परत एकदा विचार करा बरं का. मंडळी, अनेक चित्रपटांमधले खलनायक नागेशने केलेले जे सगळे खलनायक आहेत छोटे छोटे होते, पण खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या लक्षात राहते. कॅरेक्टर ज्या पद्धतीनं त्यानं प्ले केलं होतं ते खूप पाहण्यासारखं होतं. अजूनही मला चर्चा करायची, पण तुर्तास थांबणार एक छोट्याशा विश्रांतीसाठी.